मला व माझ्या मीनाताईला आई बाबा सोडून गेले. मी आता काय करू आणि माझ्या मीनाताईचं लग्न मी कसा करू? मला तर काही सुचत नाही. देवा परमेश्वरा, काय करावं काय सुचत नाही. मला तर फार विचार पडले आहे. आई बाबा, मला तर काही सुचत नाही. इकडून निघला. आई व राजेश काय ना भाऊ ना वहिनी. मी मीनाताईला वर पाळण्यात गेलो असता त्यांनी 50,000 रुपये पुन्हा बोलले रे. गोपाल भाऊ, सांग गोपाल भाऊ, एवढी मोठी मी कोठून द्यायची? मला तर काय सुचत नाही. सांग गोपाल भाऊ. गोपाल भाऊ, माझी मीनाताई तर लग्नाची झाली आहे, पण लग्न तर जुळला नाही. अरे राजेश, आपण तेवढी सुंदी बोलायची. तरी गोपाल भाऊ, तुम्ही कधी आला? हे काय के गाडा कष्ट मी चालतोय आता. तू काल मुलगा पाहण्याकरिता गेला होता, मग काय झाले दादा? माझे लग्न जुळले नाही का? नाही झाले. नाही जुळले का तुझे लग्न? मी आता काय करू? मला तर काय सुचत नाही ग. काय सांगू मीनाताई तुला, काय सांगू मीनाताई तुला, काय सांगू मीनाताई तुला, काय सांगू मीनाताई तुला.
तुला कधीच नाही गं. मी पुन्हा उद्याला पैसा आहे मुलगा पाहण्याकरता जाऊ दे तिथं. जसे होईल तसे पाहू. मी पाहून घेईन गं. पण मी तुझ्या लग्न केल्याशिवाय राहत नाही गं. पुन्हा वगैरे देऊ नको करे काय मने विचारे गा दादा एको करू माझे गेले करे काय मने विचारे गा दादा एको करू माझे गेले शेतीवाडी नाही शेती विकून माझे लग्न नको करू दादा आणि तू भिकारी होऊ नको दादा. काय झाली ते तुझे फोटो आहेत ना ते माझ्याकडे ठेवले फोटो मी जातो काय आता माझ्या गावाला जास्त न फिरवता
आवडतीवाला पहिले घ्या. आवडतीवाला. My husband. तू काय करून राहिली? नाही लग्न. जरा इकडे ये. पोराचा बापू. मला कशासाठी बोलवल्या? तुम्ही मला लग्न सांगा. म्हणजे माझे कामं नाही बनले. मला लग्न सांगा नका. कोणाचं काम पडलं तुम्हाला सांगावे ना मला. कोणाचं काम पडलं तुम्हाला सांगावे ना मला. आमच्या चेंडूचे लग्न करायचे आहे. कसे करायचे मला तर काय सुचत नाही. रसिकांचा हुंडा पद्धत भरपूर निघाली आहे. कमीत कमी 50,000 कारण माझा मुलगा पुष्कळ शिकलेला आहे. आम्ही शिकत आहोत. तुला सांगतोय माझ्या चेंडूचा लग्न करण्यासाठी मला म्हणून 50,000 रुपये हुंडा पाहिजे. साडी लागतात. माझा मुलगा बहुत शिकलेला आहे. कॉलेज पास झालेला आहे. शिक्षणाला काय कमी नाही. पैसे नको ना. चेंडूवाला
स्वतः उचलून टाकलं. म्हणजे झालंय. अरे वा, ठीक आहे. आई, तू सांगितल्याप्रमाणे हुंडा भरपूर घेईन. मोठ्या थाटामाटात लग्न करेन. आई, मी शाळा भरपूर शिकलो, म्हणून मला पुष्कळ हुंडा पाहिजे. शाळेमध्ये माझा पहिला नंबर आहे. तुम्ही फिकीर करू नका आई. $50,000 हुंडा घेणार म्हणजे घेणार. पण आई, मला थोडा मित्राकडे काम आहे. बाहेर निघून येतो. चल आपण हे घरी जाऊ का? मग कुठे वा आपल्या घरी पाहुणे आले. दोन कटला फेरले. कटवट मारूला पीठ टाकून. अगं मीठाचा छान. अरे राजेश, आमच्याकडे कसे काय येणे केले? तुम्ही कोणत्या गावच्या? अहो पाटील, माझे येण्याचे कारण म्हणजे मला असे कळले की तुमच्या मुलाचे लग्न करणार आहात म्हणून. तर माझी मीनाताई तुमच्या मुलाला द्यायची आहे, म्हणून मी तुमच्या घरापर्यंत आलो. तर मग तुमचे म्हणणे काय आहे युवा पाटील? मला सांगा लवकर. मी तर तुमचा मुलगा पाहण्याकरिता आलो. हे घ्या माझ्या ताईचे फोटो. खूप सुंदर आहे. किती छान आहे फोटो. अगं रीता, हे घे बघ फोटो. किती छान आहे फोटो. माझ्या चेहऱ्याला फार डोळा सुंदर वाटते. माझी ताई तुम्हाला आनंद पडेल. पण एक गोष्ट विचारायची आहे. म्हणजे आधी 50,000 रुपये हुंडी द्या लागेल. 50,000 रुपये आपल्याला कुठून देणार? आमच्या जवळ एकही पैसा नाही.
परत तुम्ही बोलत बसा. मी जातो आता. नमस्कार. अरे चंदू, पाहुणे तुला पाहण्याकरिता आले आणि सिंगापूरचे राहणारे. हे बघ त्याच्या ताईचे फोटो. ठीक आहे बाबा, मला आली पसंत. तुमचे विचार कसे काय आहे? तुमचे विचार कसे काय आहे? 50,000 हुंडा पाहिजे तरच मागू तुमच्या बहिणीला. नाही हो, मी 50,000 रुपये हुंडा देणार नाही. मी गरीब आहे, माझ्याजवळ एकही पैसा नाही. मी फक्त 30,000 रुपये हुंडा देईन. कशाला तोंड दाखवायला? ते हुंड्याची पद्धत निघाली म्हणून पहा, हा गरीबावर काहीतरी विचार करा. हा कसला विचार? 50,000 रुपये हुंडा पाहिजे म्हणजे पाहिजे. चंदू तू जा, आपले काम कर. ठीक आहे बाबा, मी जातोय. अरे तुझ्याजवळ पैसा नाही तर तू येते कशाला आला? 50,000 रुपये हुंडा घेणार तेव्हाच माझ्या मुलाचे लग्न करणार. बोल राजा, 50,000 रुपये हुंडा देतेस की घरा का जाते? बोल लवकर. तेव्हा परमेश्वरा, काय माझी कसोटी पाहतोस रे? या गरीबाची तरी तुला दया येऊ दे. तेव्हा माझ्या ताईचे मी लग्न कसे करणार? पाटील, थोडा विचार करा हो. माझ्याकडे एवढे पैसे होणार नाही. काहीतरी विचार करा. कभी माझे सांगितो तुम्हाला, कभी माझे सांगितो तुम्हाला. कभी माझे सांगितो तुम्हाला, कभी माझे सांगितो तुम्हाला. नाही सुखाचा नाही हो मला, काही सुखाचा नाही हो मला.
भिवा पाटील, माझ्या ताईला तुमच्या घरी देतो, पण मी 30,000 रुपये हुंडा देतो. याच्या पलीकडे मला जमणार नाही. ठीक आहे का पाटील? नाही, तसे जमणार नाही. 50,000 रुपये हुंडा पाहिजे म्हणजे पाहिजे. देवा परमेश्वरा, काय करावा हा प्रेमळ ताईसाठी? खात्यात भोवरी घेऊन भीक मागे, पण देतोय म्हणून सांगतोय. बरं पाटील, लग्नात 30,000 रुपये देतो, नंतर 20,000 रुपये देतो. आज का कबूल? बरं ठीक आहे. पण जेवणाचा पाहिजे. येणारा तुला मुश्किल होईल. काय पाटील? पण लग्न करून काढा. उशिरा म्हणजे पुढच्या महिन्याच्या 9 तारखेला ठरवून टाकून. नाही उद्याच करा. बरं ठीक आहे पाटील, मी चालतोय. नमस्कार. आता मुलाला भरपूर भेटणार आहे. आता मुलाचे लग्न मोठ्या आनंदाने केली पाहिजे. अगं शिका, तू काय करता शिकले? अबे आली. कसे काय लाभ? मला कशाला दिल्या? सांगा नका. कोणते कामाचे? अगं शिका, हुंडा वगैरे ठरला. लग्न पुढच्या महिन्याच्या 9 तारखेला ठरला, पण हुंडा मात्र पूर्ण मिळणार नाही. आता लग्न फक्त 20,000 रुपये न लग्न झाल्यानंतर 20,000 रुपये. मी म्हणतच होते, माझ्या चंदूची वरात लक्झरीला द्यायची होती. बस वाईट झालेला आहे. चला आपण काय बोलतो? लग्नाला अबे आली. राहू नाही काल उठते मला मीनाताई, मी आता वर पाहून आलो का तुला? दादा, माझे लग्न जुळले का दादा? होय मीनाताई, तुझे लग्न जुळले आहे. पण 50,000 रुपये पुन्हा ठरला कर. ती आपली शेती आहे ना, ते विकून मी तुझे लग्न करणार ना ताई. नाही दादा, नाही, शेती विकू नको दादा, आणि माझे लग्न करू नको दादा. मी तुझ्या पाया पडते. नको विकू दादासाठी, होईल जीवनाची तुझ्या माते, होईल जीवनाची तुझ्या माते.
ती पापी नाही रे लोक लढ येते दादा माझे लग्न नको कर तुझ्या पायात काय काय तुझ्या लग्नासाठी मला किती त्रास झाला तरी चालेल ग पण मी मागे फिरणार नाही ग मला पाय तू रेडी आहेस ग ताई आजकाल हुंड्याची पद्धत निघाली म्हणून हुंडा द्यावं लागते का ताई तुझ्यासाठी मी भीक मागेन पण मी तुझे लग्न करतो का ताई ठीक आहे दादा जातो मी दादा आमच्या आकांक्षी साहेबांनी लाईफ आहे आला पाय अरे राजेश जुडलंय काय ताईचे लग्न होय गोपाल भाऊ गोपाल भाऊ ताईचे लग्न जुळले पण 50,000 रुपये हुंडा बोललो रे अरे पण तेवढा हुंडा कशाला फोडला तुला तुझे घर आणि शेती विकावं लागेल होय गोपाल भाऊ आई बोलवता आता तू पाटलाकडे जाऊन आपल्या शेतीचे सौदा करून ये मी शेती विकतो घरदार विकतो व ताईचे लग्न करतो माझी एक बहीण आहे रे गोपाल भाऊ तिच्यासाठी किती त्रास पडेल तरी चालेल पण मी मागे फिरणार नाही रे गोपाल भाऊ ताईचे लग्न मी करतो म्हणजे करतो रे गोपाल भाऊ माझी शेती विकतो आणि ताईचे लग्न करतो राजेश आई बहिणीच्या जीवनासाठी आई किती रे त्रास भोगतो दुपटा देवा दुपटा तुझी देवा तिच्यावर किती रे माया आहे गोपाल भाऊ माझी ताई तर देवी आज समान झोप लागते आहे त्या रे. डोळ्याला असू येते पण आपल्या घरी गेल्यानंतर मला किती रे दुःख होईल माझी ताई किती प्रेमळ आहे रे गोपाल भाऊ ती ताई नसून माझी आई आहे रे गोपाल भाऊ माझी ताई उद्याला परकी होणार आहे रे लग्न तर जवळ आलेले आहे अरे राजेश असा नाराज होतोस कशाला आज ना उद्या आपल्या घरी जाणार आहे होय गोपाल भाऊ आई व बाबा आम्हाला सोडून स्वर्गवासी निघून गेले रे तेव्हा मीनाताई लहान होती तेव्हापासून मीनाताईचा सांभाळ केलो रे मोबाईल बंद करून ठेव ताईला लहानाची मोठी केलो रे सुखदुःख सोसून एक एक घास मिळून खालो रे गोपाल भाऊ बरं राजेश मी आता पाटलाकडे जातोय जा गोपाल भाऊ लवकर जा आणि शेतीचा सौदा करून ये बरं जातोय राजेश आता आपण सुद्धा लग्नाच्या कामाला लागले पाहिजे नमस्कार पाटील गोपालराव कसे काय केले ते मला लोक सांगा पाटील
येण्याचे कारण म्हणजे तो आपला पीडित मुलगा राजेश आहे ना, त्याची शेती विकायची आहे. ठेवता की काय बोला. जमिनीची किंमत किती आहे ते मला सांग. पाटील साहेब, जमिनीची किंमत फक्त 50,000 रुपये आहे. नाही गोपाल, त्या जमिनीची किंमत फक्त 30,000 देईल. त्याच्या पलीकडे काही जमणार नाही. बरं ठीक आहे, मी सांगतो त्या राजेशला. अरे गोपाल, जे मी बोलले ते बरोबर आहे. चाल आपण जाऊ. चाल. ताई, अगं ये मीनाताई. ताई, काय करत आहेत ग? माझी ताई गेली का कुठं असेल? कुठं गेली तर नसेल ना ताई? अगं ताई, अरे ताई तर कुठं गेली असेल? कुठेच पत्ता लागत नाही ताईचा. ताई का करून राहिली का ताई? घरात तर नसेल. काय हो दादा? काय दादा, मला कशाला आवाज दिले? थांब दादा, तुला आरती वाटते. आशा मनाचे पूर्ण कराया, त्याची पूर्ण कराया ओवाळीचे आरते. भाऊ तुझे गीत गावणे, भाऊ तुझे गीत गावणे. ताई, ते लग्न करतो पण ताई तुमच्या बिना मला कोणीच करमत नाही का ताई? ताई, तुला लायण्याची मोठी केली आणि तुम्हाला परकी होणार आज ग ताई. ताई, अरे राजेश, परकी होणार आहे. त्या सगळ्या आठवणी विसरून जा आणि लाग आमच्या कामाला. तू त्या पाटलाकडे गेला होतास ना?
काय झाले रे? अरे राजेश, तुझ्या जमिनीची किंमत फक्त 10,000 रुपये म्हणून. ठीक आहे गोपाल, कसे कसे माझ्या ताईचे लग्न करतो. चाल गोपाल भाऊ, लग्न तर जवळ आलेले आहे. आपण लग्नाच्या तयारीला लागू चाल. गीता, अगं गीता, काम आटपले का नाही? कशाला आला तिथे? मी कामात होते. अगं गीता, लग्न तर उद्या बोलवतच आहे. काल आपण घरी जाऊ चाल. त्या वरात घेऊन जावे लागल. पैसे नाही ना तेव्हा पैसे
एक पैसे येते कुठे गेले त्याला कवन नाही अक्षता मिळाल्या का आले लग्नगती समीपनवरा दोघे करावी उभी द्रोयस्ते मधुपार्थ पूजन करा अंतर्पटा केदरा दृष्टा दृश्ये वधुवरा न करिता दोघे करावी उभी स्वातंत्र्ये बहुगलबला न करिता प्रिया सदा मंगलम शुभमंगलम लहान बटाना लहान बटाना मोठा बटाना गवारीच्या बजाबजया उताना गवारीच्या बजाबजया उताना
चला, आपण घरी जाऊ जरा. बाय तू मला आज सोडून चालली होती ताई. चूक करून माफ कर गं ताई. मला क्षमा कर गं ताई. आलं मी ताई मला आता कोणी नाही गं ताई. आमच्याच घराची वेड्या बहिणीची वेळी माझ्या, दादा माझ्या. वेड्या बहिणीची वेळी माझ्या रे, दादा माझ्या.
मला आधार कोणी आहे ताई मी तुला कधीच विसरणार नाही गं ताई. मला आज तुला सोडून सासरला चालली दादा. नाही ताई मी तुला कधीच विसरणार नाही गं. बोलून माझे मन दुखवलं दादा. आई बाबा आम्हाला सोडून गेले. आम्हाला तर आदर कोणी नाही रे दादा. दादा काय करील? आम्ही आपल्या मनाला आवडतो. आम्ही आपल्या मनाला आवडतो. सोळा साया वाटी भराबाई माझी वाटी भरा. वाटी भराबाई माझी वाटी भरा. वाटी भराबाई माझी
आपण आपल्या गावाला जाऊ का? बरं राजेश, आम्ही जातो. आज मी माझ्या जात दादा तुला सोडून, जात दादा तुला सोडून.
समोर म्हणल्याबद्दल 500 रुपये लागते. असं असेल तर म्हणतो नाही तर नाही आई बाबा सोडून गेले आम्हाला आता कोणी नाही दादा. या गाण्यावर गुरुदेव वाडके मारोबा यांच्याकडून 50 रुपयाच्या पारितोषिक मिळवलेलं आहे. हंसोबा चालपतन तुला सोडून जाते दादा तुला सोडून विनोद पाल यांच्याकडून या गाण्यावर 50 रुपयाच्या पारितोषिक मिळाले आहे. तरी यांचे सहर्ष स्वागत करते.
जाते हॅलो हॅलो शंकर चला 100 रुपये दादाजी दुवारे 50 रुपये सय्यद बाळाकडे 50 रुपये वासुदेव बाळाकडे 50 रुपये